एका प्रवासाची कहाणी. काही प्रवास हे केवळ एका व्यक्तीचे नसतात. ते संघर्ष, स्वप्ने, शिक्षण आणि समाज परिवर्तनाच्या ध्यासाची जिवंत गाथा असतात. ही अशीच एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या पण असामान्य कार्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या डॉक्टर हेमंत कारले यांच्या जीवन प्रवासाची कहाणी. 14 जुलै 1968. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील सर्व सुविधांपासून वंचित असलेल्या एका छोट्याशा गावात दिवसभर शेतमजुरी करून संसाराचा गाढा ओढणाऱ्या कष्टकरी आईवडिलांच्या पोटी एका मुलाचा जन्म झाला. गरिबी होती, अभाव होते, पण स्वप्नांना मर्यादा नव्हत्या. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. पुढे देगलूर येथील संत गाडगेबाबा हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेत 1984 मध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाली. शिक्षणाची ओढ त्यांना नांदेड शहरात घेऊन आली. महाविद्यालयीन शिक्षण सुरू झाले, पण परिस्थितीमुळे पदवीचे शिक्षण अर्धवट ठेवून शिक्षक होण्याचा मार्ग निवडला. D.Ed पूर्ण करून 1990 मध्ये नांदेड जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली. हदगाव तालुक्यातील हरडफ येथे शिक्षक म्हणून सेवेला सुरुवात झाली. परंतु हा प्रवास केवळ वर्गखोलीपुरता मर्यादित नव्हता. 1992 मध्ये नांदेड जिल्ह्यात सुरू झालेल्या संपूर्ण साक्षरता अभियानाने त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. जिल्हा समन्वयक, मुख्य साधन व्यक्ती आणि जिल्हा साक्षरता अभियान समितीचे कार्यकारी सभासद म्हणून त्यांनी हजारो निरक्षरांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पोहोचवला. त्यांच्या कार्याचा गौरव विविध स्तरांवर झाला. तत्कालीन राज्यमंत्री माधवराव किन्हाळकर यांच्या हस्ते झालेला सार्वजनिक सत्कार हा त्या कार्याची समाजाने दिलेली पहिली मोठी पावती ठरली. याच काळात शिक्षण, विज्ञान आणि समाज प्रबोधन यांची सांगड घालत भारत ज्ञान विज्ञान समितीच्या माध्यमातून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाली. साक्षरता अभियानाचे जनक डॉक्टर MP परमेश्वरन यांच्यासोबत काम करताना समाज परिवर्तनाचा व्यापक दृष्टिकोन मिळाला. 1992 मध्ये डंकेल प्रस्तावाविरोधातील हमारा देश भारत देश अभियान अंतर्गत अभियानाचा समन्वयक आणि मराठवाड्यातील कन्नडपासून सुरू झालेल्या सायकल जथ्याचे नेतृत्व करत त्यांनी तेलंगणातील बोधनपर्यंत जनजागृती केली. 1990 ते 1995 या काळात नांदेड जिल्ह्यात अनेक अभिनव उपक्रम राबवले. विज्ञानिष्ठ विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी खग्रास सूर्यग्रहणावरील जिल्ह्यातील पहिली कार्यशाळा आयोजित केली. 1999 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मरळक बुद्रुक येथे नांदेड जिल्ह्यातील पहिला बालोत्सव आयोजित करून बालकेंद्रित शिक्षणाची नवी दिशा दिली. शैक्षणिक, सामाजिक आणि बौद्धिक क्षेत्रातील कार्याबरोबरच वक्तृत्व आणि विविध स्पर्धांमध्येही त्यांनी जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शेट्टी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. शिक्षक म्हणून अध्यापन करताना शिक्षक प्रशिक्षणातही त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. तत्कालीन शिक्षण संचालक मान्य TN लोंढे साहेब यांच्या उपस्थितीत शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली. 1997 मध्ये नांदेड येथे राज्यस्तरावरील पहिले राज्यस्तरीय शिक्षक विचारवेध संमेलन आयोजित करून शिक्षक चळवळीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. डिसेंबर 1999 मध्ये भोपाळ येथे अखिल भारतीय लोक विज्ञान चळवळीच्या भोपाळ गॅस दुर्घटना या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग. दिल्लीतील राष्ट्रीय बालमहोत्सवात तत्कालीन केंद्रीय मंत्री अर्जुन सिंग आणि कुमारी शैलजा यांच्या उपस्थितीत सहभाग. 2004 मध्ये मुंबईतील वर्ल्ड सोशल फोरमच्या जागतिक परिषदेत विविध देशांतील विचारवंत आणि मान्यवरांसोबत संवाद. या सर्व अनुभवांनी त्यांची सामाजिक दृष्टी अधिक व्यापक झाली. शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा गौरव म्हणून 2008 मध्ये नांदेड जिल्हा परिषदेकडून जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यापन, समाजकार्य, साक्षरता, विज्ञान प्रबोधन आणि शिक्षक चळवळीतील सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने 2015 मध्ये त्यांना राज्य शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले. शिक्षक संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी, शाळा आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेक आंदोलने उभारली. मुलींच्या शिक्षणासाठी जनजागृती केली. It is told that, it is said that English is easy. English is easy.
but it is very systematic subject. English is very easy, but it's a systematic subject. शिक्षणासोबत अध्ययनही अखंड सुरू ठेवत DED, BEd, सेट, LLB आणि शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी PhD प्राप्त केली. राष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग, आंबेडकरी विचारवेध संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्यासाठी शिक्षक होणे म्हणजे केवळ पाठ्यपुस्तक शिकवणे नव्हते, तर समाजाला विचार देणे, विज्ञानिष्ठ दृष्टी निर्माण करणे, शिक्षणाची ज्योत प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा जीवनधर्म होता. Hi, I am Komal Madilwar, a former student of ZP School Malegaon and a proud student of Dr. Hemant Karle sir. I am currently working as an IT engineer. Having a mentor like Dr. Hemant Karle sir has truly been one of the greatest blessings in my life. I owe a significant part of my journey to him. One thing I still remember is sir something used to say about himself. माझं फक्त आडनाव कारले आहे, बट मी काही कडू नाही, and it always brings a smile to my face. Thank you so much, sir. Thank you for everything. Thank you for believing in me, encouraging me, and inspiring me to become a better person. And I wish you a very, very happy retirement, sir. अखेर 31 जुलै 2026 रोजी नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद हायस्कूल बारड, तालुका मुदखेड येथून ते सेवानिवृत्त झाले. नमस्कार, माझे नाव प्रेरणा मेघा अनिल सुकापुरे, इयत्ता 10वी जिल्हा परिषद हायस्कूल बारड. आदरणीय डॉक्टर हेमंत कारले सर हे आमचे इयत्ता 9वी चे वर्ग शिक्षक आणि इंग्रजी विषयाचे शिक्षकही होते. त्यांनी आम्हाला केवळ इंग्रजी शिकवलं नाही, तर आत्मविश्वासाने कसं जगायचं हेही शिकवलं. प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनी आपल्या मुलासारखं पाहिलं. त्यांना त्यांच्या निरोगी, आनंदी आणि निवृत्ती जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. It has been said that a teacher's true success is reflected in the lives of their students, and Dr. Hemant Karle sir is the perfect example of that. His encouragement, values, and faith in his student have shaped countless lives, including mine. So myself, Bhakti Sontaki, a second year MBBS student from BJ Medical College, Pune, and I am a student from batch 2022, ZP High School, Lapur. He inspired us to work hard, stay humble, and never stop learning. I feel privileged to have been his student, and I will always cherish the lessons he taught us, both inside and outside the classroom. Thank you so much, sir, for being an extraordinary teacher and lifelong inspiration. So wishing you a happy and peaceful retirement. Once again, thank you, sir. परंतु हा शेवट नाही, कारण काही माणसे सेवेतून निवृत्त होतात, समाजकार्याच्या ध्यासातून कधीच नाही. या संपूर्ण प्रवासात त्यांच्या पाठीशी कुटुंब खंबीरपणे उभे राहिले, त्यांच्या संघर्षात सहभागी झाले, यशात आनंद मानला आणि प्रत्येक टप्प्यावर त्यांना बळ दिले. दिव्याच्या मंद प्रकाशात सुरू झालेला हा प्रवास आज हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात उजेड निर्माण करणाऱ्या दीपस्तंभात रूपांतरित झाला आहे. हा प्रवास आहे संघर्षाचा, शिक्षणाचा, समाज प्रबोधनाचा आणि एका शिक्षकाच्या आयुष्याला समर्पित असलेल्या अखंड ध्यासाचा. हीच आहे डॉक्टर हेमंत कारले यांच्या जीवन प्रवासाची प्रेरणादायी कहाणी.